नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क असलेल्या आणि आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला पुण्यातील अभय भुतडा फाउंडेशनच्या वतीनं 51 लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. अभय भुतडा यांच्या इच्छेप्रमाणे या देणगीचा वापर हा जास्तीत जास्त शिवप्रेमींना शिवचरित्र आणि छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास माहिती व्हावा या दृष्टीने येत्या 15 मे पासून ते 15 जुलै या मर्यादित कालावधीत शिवसृष्टी भेट देणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीला नाममात्र 50 रुपये इतकं प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी कळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. काही समाजकंटकांकडून आपली राजकीय बदनामी केली जात असल्याचं म्हणत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक कट कारस्थान करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे आता लवकरच निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. तर याच पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष मिळून 58 जणांची निवड केली आहे आणि पुण्यात भाजपने पुन्हा एकदा धीरज घाटे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांची शहराध्यक्षपदी निवड केली आहे. दरम्यान धीरज घाटे यांना शहराध्यक्षपदी काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाल्यानं पुन्हा एकदा संधी मिळावी अशी मागणी देखील कार्यकर्ते व घाटे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. लोकसभा, विधानसभा ही नेत्यांची निवडणूक असते, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसैनिकांच्या असतात. शिवसैनिक पक्षासाठी सातत्याने राबत असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतभेद बाजूला ठेवून पक्ष संधी देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन शिवसेना शिंदे पक्षाचे नेते माजी खासदार आनंद अडसूळ यांनी व्यक्त केलंय. बहुरंग पुणे आयोजित 18वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 19 आणि 20 मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलाय. नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे हा महोत्सव होणार असून माडिया गोंड आदिवासींचे शिरमोर हे आभूषण यंदाच्या महोत्सवाचं बोधचिन्ह आहे अशी माहिती बहुरंग पुणेचे अध्यक्ष डॉक्टर कुंडलिक केदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास दुपटीनं महागलाय. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागण्याची आता शक्यता आहे. पुणे व पिंपरी चिंचवड हद्दीत दैनंदिन पास 40 ऐवजी 70 रुपयांना तर PMRD हद्दीत 120 ऐवजी 150 रुपयांना आहे, तर मासिक पास 900 रुपयांऐवजी 1500 रुपये इतका महागलाय. सन 2014 नंतर प्रथमच दरवाढ इतकी झाली आहे. त्यानुसार किमान तिकीट 10 रुपये असणारे. वाढलेल्या दरामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर पसरताना आता दिसतोय. उजनी धरणातील पाण्याचा जलसाठा यावर्षी लवकर संपुष्टात येऊन मृत साठ्यातीलही पाणी साठा आज उणे 22% इतका झालाय. सोलापूर, सांगोला, मंगळवेढा आदी ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नदी पात्रातूनच पाणी सोडण्यात आलंय. मृत साठ्यातील पाणी साठा ही लवकर संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. तर उजनी धरणाच्या निर्मितीनंतर 47 वर्षांपूर्वी पाण्यात बुडालेल्या अनेक गावांच्या पाऊलखुणा स्पष्ट उघड्या पडू लागल्यात. पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना सांगली कारागृहात नेताना थेट महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर याशिवाय गजा मारनेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरून गदारोळ निर्माण होऊन मारहाणीची घटना समोर आली आहे. तर BDS या पॅलेस्टिनी समर्थक संघटनेच्या सदस्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन केलंय. याच वेळी त्यांनी ज्यू धर्मीयांच्या विरोधात प्रचार केलाय. नंतर या ठिकाणी आलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्यानंतर हा वाद पेटला होता. तर पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंवर गुन्हा दाखल केलाय. चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ मेट्रोच्या खांबासाठी बांधण्यात येणारा स्टीलचा खांब रात्री 11च्या सुमारास कोसळून जवळच उभे असलेल्या अनेक वाहनांचं नुकसान केलंय. सुदैवाने रात्री घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. तर या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तर पुणे मेट्रो बांधकाम प्रकल्पाचा भाग असलेली ही रचना अनपेक्षितपणे घसरली आणि ग्रेड सेपरेटवर कोसळली असून बाधित वाहनांच्या मालकांनी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यात. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.